नमस्कार मंडळी. आजचा विषय आपल्या सगळ्यांचा खूप जवळचा आहे. कधी असं होतं का की आपल्याला खूप काही करायचं असतं, पण इतक्या गोष्टी मनात घोळत असतात की नक्की काय करावं हेच कळत नाही. जर उत्तर हो असेल तर आजचं हे विश्लेषण खास आपल्यासाठी आहे. आपण भगवद्गीतेच्या मदतीने या समस्येवर एक नवीन दृष्टिकोन पाहणार आहोत. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. ही भावना तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलीच आहे. आज वाटतं की आपण एक उत्तम लेखक होऊ शकतो, उद्या वाटतं की आपण एक यशस्वी उद्योजक बनू शकतो, परवा वाटतं की संगीतात काहीतरी करून दाखवावं. पण होतं काय, या सगळ्या वाटांवर थोडं थोडं चालताना कोणतीच वाट पूर्ण होत नाही. आणि ही गोष्ट फक्त एका दोघांची नाहीये, तर आजच्या पिढीतले कित्येक जण यातून जात आहेत. खरं तर हा आपल्या आतलाच एक संघर्ष आहे. बघा, एका बाजूला आहे आपलं मन, जे एका फुलपाखरासारखं आहे. त्याला सतत नवीन फुलं हवी असतात, सतत बदल हवा असतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे यश, जे एका तपस्वीसारखं आहे. त्याला हवी असते एकाग्रता, साधना आणि शिस्त. मग ह्या दोघांचा मेळ घालायचा कसा? चला तर मग पाहूया आज आपण यावर कसा विचार करणार आहोत. आपण आधी समस्येच्या मुळाशी जाऊ आणि मग त्यावर गीतेच्या आधारे 3 जबरदस्त उपाय शोधू आणि शेवटी आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचू. चला तर मग पाहूया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. अनेकदा आपल्याला वाटतं की ही फक्त आपल्या इच्छाशक्तीची कमतरता आहे, पण थांबा, ही गोष्ट तितकी सोपी नाहीये. हे आपल्या सगळ्यांबरोबर होतं नाही का? आपण एखादा उत्तम चित्रपट पाहतो आणि वाटतं वाह, आपणही दिग्दर्शक बनायला हवं. किंवा एखादा रोमांचक क्रिकेट सामना पाहिला की वाटतं आपणही क्रिकेटपटू बनायला पाहिजे. तर सतत आवड बदलणं ही काही आपली कमजोरी नाही आहे, उलट एका प्रेरणादायी जगाला आपण दिलेला तो एक प्रतिसाद आहे. आता येऊया आपल्या पहिल्या उपायाकडे. हा उपाय आपल्याला सांगतो की आपल्या या चंचल मनाशी लढू नका, उलट त्याच्या या स्वभावालाच आपल्या फायद्यासाठी वापरा. कसं? चला बघूया. भगवद्गीता काय म्हणते बघा, बदल हा या जगाचा मूळ स्वभाव आहे, अगदी आपल्या मनाचाही. मग जर बदल हा नियमच असेल तर त्याच्याशी लढण्यात काय अर्थ आहे? हे तर पाण्यावर चालण्याचा प्रयत्न करण्यासारखं झालं. त्यापेक्षा आपण त्या बदलाच्या प्रवाहाचाच उपयोग करून घ्यायला हवा. तर महत्त्वाचा मुद्दा आहे बदल करायचा, पण आपल्या मुख्य कौशल्याच्या कक्षेत राहून. उदाहरणार्थ, समजा तुमचं मुख्य कौशल्य लेखन आहे, तर तुम्ही स्पोर्ट्स ब्रँडसाठी लिहून नाविन्याचा अनुभव घेऊ शकता. मग एखाद्याचं चरित्र लिहू शकता, किंवा मग एखादी काल्पनिक कथा. कौशल्य तेच, पण स्वरूप बदललं. पण थांबा, हे फक्त कलाकारांपुरता नाही. विचार करा एका सॉफ्टवेअर डेव्हलपरचा. तो आपलं कोडिंगचं कौशल्य न बदलता कधी गेमिंगसाठी कोड लिहू शकतो, कधी फायनान्स ॲप बनवू शकतो, तर कधी एज्युकेशन प्लॅटफॉर्म तयार करू शकतो. म्हणजे काय, तर मूळ झाड तेच ठेवून त्याच्या वेगवेगळ्या फांद्या वाढवायच्या. आता याच विचारावर आधारित आहे आपला दुसरा उपाय. हा आपल्याला सततच्या आत्ताच केलं पाहिजे या दबावातून बाहेर काढतो. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की साप्ताहिक किंवा मासिक वेळापत्रक बनवा, पण गीता आपल्याला एक खूप मोठा, खूप विशाल दृष्टिकोन देते. ती म्हणते, आठवड्याचा किंवा महिन्याचा नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करा. एक लाईफ टाईम प्लॅन बनवा. आणि ह्या विचारामागे एक खूप सुंदर कल्पना आहे. गीता सांगते की आपलं अस्तित्व हे शाश्वत आहे. मग जर आपला प्रवास इतका मोठा असेल, तर मग प्रत्येक आवड, प्रत्येक स्वप्न याच एका दशकात पूर्ण करण्याची घाई का करायची? आणि यालाच म्हणतात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या आवडींना स्थान देणं. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवू शकता की वयाच्या 20शीत ते 40शीत गिटारमध्ये प्रावीण्य मिळवायचं. मग पुढच्या दशकात तेच संगीत शिकवायचं आणि सादर करायचं. आणि मग 50शी नंतर आपल्या अनुभवावर आधारित एक सुंदर पुस्तक लिहायचं. म्हणजे प्रत्येक आवडीला योग्य वेळ आणि न्याय मिळतो. खरं सांगायचं तर हा दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा एक खूप शांत, खूप स्थिर मार्ग दाखवतो. जर असे सखोल विचार आपल्याला आवडत असतील आणि या ज्ञानप्रवासात पुढेही सोबत राहायचं असेल, तर आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि आजच्या काळातल्या सगळ्यात महत्त्वाच्या उपायाकडे. हा उपाय आहे डिजिटल जगाच्या प्रचंड प्रभावावर नियंत्रण मिळवण्याचा. आधीच्या काळात कसं होतं, आपलं जग म्हणजे आपलं गाव किंवा शहर. आपल्यावर तिथल्या लोकांचाच प्रभाव असायचा. पण आज आपलं जग म्हणजे अख्खी दुनिया. सोशल मीडियामुळे आपल्यावर संपूर्ण जगाचा प्रभाव आहे, ज्यामुळे तुलना, मत्सर आणि लक्ष विचलित होणं खूप वाढलं आहे. गीतेमधलं हे रूपक आजच्या काळात अगदी चपखल बसतं. इथे जोरदार वारा म्हणजे काय, तर आपला इंस्टाग्राम किंवा यूट्यूब फीड, आणि नाव म्हणजे आपलं लक्ष. हा वारा इतका जोरदार असतो की तो आपल्या लक्षरूपी नावेला कुठेही भरकटवून नेऊ शकतो आणि आपली निर्णय क्षमता नष्ट करू शकतो. मग यावर उपाय काय, तर गीतेने सांगितलेला स्वधर्म. म्हणजे काय, तर आपला स्वतःचा मार्ग,
आपलं खरं काम ओळखणं, जे काम आपल्या स्वभावाला, आपल्या आतल्या आवाजाला पटतं. कारण दुसऱ्याच्या यशस्वी मार्गाची उत्तम नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या मार्गावर थोडं कमी जास्त यश मिळवणं हे केव्हाही श्रेष्ठ आहे. चला, आता या सगळ्या विचारांना एकत्र बांधूया. गीतेने आपल्याला एक अंतिम चौकट दिली आहे, जी आपल्याला आपल्या आवडीनिवडी आणि कामांचं स्वरूप ओळखायला मदत करते. ही सारणी आपल्याला एक आरसा दाखवते. आपण जे काम निवडतोय ते सुरुवातीला विषासारखं कठीण वाटून नंतर अमृतासारखं फळ देणारं आहे का? की ते सुरुवातीला खूप सोपं, आनंददायी वाटून नंतर विषासारखा परिणाम देणारा आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आणि म्हणून हा शेवटचा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवा. आपल्या इच्छा, आपली स्वप्न ही खरंच आपल्या आतून आलेली आहेत, की आपण इतरांच्या यशस्वी आयुष्याला पाहून फक्त त्यांची नक्कल करत आहोत? जर या प्राचीन ध्यानाने तुमच्या मनात एक नवीन विचार पेरला असेल तर या ज्ञानचर्चेचा भाग व्हा. सबस्क्राईब करून आपल्या या कुटुंबात सामील व्हा. हा विचार ज्यांना दिशा देऊ शकेल असं वाटतं त्यांच्यासोबत शेअर करा. आणि हो, तुमच्या मनात काय विचार आले, तुमची गोष्ट काय आहे, हे सगळं कमेंट्समध्ये नक्की सांगा. वाट बघतोय. भेटूया लवकरच पुढच्या भागात.